नाशिकच्या गंगापूर रोडवर वृक्ष तोडण्यावरून पर्यावरणप्रेमी एकमेकांसमोर ठाकल्याचं दृश्य बघायला मिळतंय। गंगापूर रोड परिसरामध्ये अशा पद्धतीचे हे वृक्ष जे आहेत, जे रस्त्याच्या मध्यभागी आहेत आणि ज्यामुळे अपघात होत आहेत, ते वृक्ष प्रशासनाच्या वतीनं तोडण्याचा प्रयत्न होतोय। त्याला इथले पर्यावरणप्रेमी जे आहेत, वृक्षप्रेमी जे आहेत, ते या ठिकाणी विरोध करतायत आणि आंदोलन करत ते या ठिकाणी झाडाखाली बसलेले आहेत। काय नेमकी तुमची भूमिका आहे? सर, तुम्ही आता म्हटलात रस्त्याच्या मध्यभागी हे झाड रस्त्याच्या मध्यभागी नाही आहे, हे रस्त्याच्या कडेला झाड आहे। सुप्रीम कोर्टाचा तुम्ही आदर करा आणि आमची झाडं वाचवा, आमचं नाशिक वाचवा, एवढंच आमचं म्हणणं आहे। किती झाडं तोडतायत आणि काय तुमची मागणी? आमची मागणी अशी आहे, जेवढी सुप्रीम कोर्टाने जेवढी सगळी झाडी वाचवली आहेत, आज जी पुरातन झाडे आहेत ती सगळी वाचलीच पाहिजेत। या व्यतिरिक्त जी मोठी 100 वर्ष 70 वर्ष 90 वर्षची झाडं आहेत ती वाचलीच पाहिजे। त्याच्यासाठी 250 वर्ष 300 वर्ष जुनी झाडं तुम्ही तोडताय, ही वाचलीच पाहिजे। तुम्हाला रस्ता मोठा करायचा आहे, बाजूनी करा, तुम्ही लोकांच्या जागा वाचवा। तुम्ही लोकांना देताय ना मोबदला, इतरांना पण मोबदला द्या, पण आमची झाडं वाचवा। झाडे वाचवा, नाशिक वाचवा अशा पद्धतीचे फलक जे आहेत ते हातात घेतले आहेत। काय मागणी आहे? झाड़े वाचवा। और इधर रोड ब्लॉक कर, मतलब आइलैंड, क्या बोलते हैं उसको, आइलैंड हाँ आइलैंड नहीं बनाया है और बोल रहे हैं एक्सीडेंट्स होते हैं। आपका काम है कि आप आइलैंड लगाओ। ये पुराना पेड़ है, 200 साल पुराना पेड़ है, आपको इसी को काटना है। आपण बघतोय की या ठिकाणी हे पर्यावरणप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी वृक्ष तोडू नये यासाठी झाडाखाली बसलेले आहेत, आंदोलन सुरू आहे। तर रस्त्याच्या समोरच्या बाजूला काही इथले जे रहिवासी आहेत, काही पर्यावरणप्रेमी आहेत, त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की हे झाडं जे आहेत ते रस्त्याच्या मध्यभागी असल्या कारणाने या ठिकाणी दररोज अपघात होतात, अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो आणि त्यामुळे आता हे झाडं जे आहेत ते तात्काळ तोडावेत। आपण बघतोय की या ठिकाणी समोर एकीकडे काही लोक म्हणतात की रस्त्यांवरच्या झाडांना हात लावू नका, तोडू नका, इथे मात्र रस्त्यावरीलचे झाडे काढा, मनुष्य जीव वाचवा अशा पद्धतीचे फलक लावलेत। समोरचे लोक म्हणतात की झाडं काढू नका, तोडू नका, तुमची काय भूमिका आहे? सर, मी इथे 8 मध्येच राहते, मी बी बघते रहदारी ह्या रोडची खूप वाढलेली आहे आणि जे झाडं गरजेचे ते काढावं लागेल, त्या ठिकाणी आपण झाडं लावू। आज मी ट्रॅकिंग करते, चांबर लेण्यावर बघते, झाडं लावायला हे तिथं गरजेचे तिथं झाडं लावा तुम्ही, आणि जे झाडं मध्ये रस्त्यांच्या मध्ये ते काढणं आपल्याला गरजेचं आहे। आता तुम्ही बघा, यांना चांबर लेण्यावर झाडं काही लोकांनी कौतुक केलं, लावले, त्यांना पाणी नाही, ह्या ठिकाणी असं झाडे जगवा ना तुम्ही। तुमची काय भूमिका आहे काका? रस्त्यावर जायला, पायी जायला रस्त्याला जागाच नाही आम्हाला। ज्येष्ठ नागरिक आम्ही जीव वाचून चालत राहतो। इथं सर्व गाड्या रस्त्यावर असतात, तुम्ही फुटपाथ नाही आहे, त्याला तर आम्हाला व्यवस्था पाहिजे। आम्ही हे झाडं ट्रॅकवर लावलेत आता, पण रस्त्यात काही लोक म्हणतात हे झाडं तोडले पाहिजे। वृक्षप्रेमी आम्ही पण आहोत, आम्ही काही वृक्षांच्या अगेन्स्ट नाही, पण शहराच्या विकासाच्या दृष्टीने ज्यावेळेला हा डीपी रोड आहे तर आपल्याला हे झाडं तोडावे लागतील। ॲक्सिडेंट इथे 8-10 झाले, जीव गेले लोकांचे। आता वृक्षप्रेमी आम्ही पण आहोत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत, झाडं लावणं आम्हालाही गरजेचं आहे, कारण झाडं वाचवणं गरजेचं आहे, परंतु मनुष्य पण वाचवणं गरजेचं आहे। सोमेश्वरला एक झाडाची फांदी पडून म्हातारी वारली, त्याची जबाबदारी वृक्षप्रेमी घेणार का? बाकी परवाच्या दिवशी माझ्या डोक्याला फांदी लागली, त्याची जबाबदारी हे लोक घेणार का? आपण बघतोय की नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये झाडांच्या तोडणीवरून आणि झाडं या ठिकाणून काढण्यावरून 2 गट जे आहेत पर्यावरणप्रेमींचे ते समोरासमोर आलेले आहेत। हे सगळे इथले रहिवासी पण आहेत, पर्यावरणप्रेमी पण आहेत, वृक्षप्रेमी पण आहेत। यांचा मुद्दा असा आहे की जे लोक इथे राहतात वर्षानुवर्ष, ते आपल्या डोळ्यांसमोर हे अपघात बघतायत। रात्रीच्या वेळेला इथे अपघात होतात, अनेक लोकांना जीव गमवावा लागतो, लहान विद्यार्थी त्यांचे अपघात या ठिकाणी होतात, आणि किमान रस्त्याच्या मधोमध असलेले हे झाडं इतरत्र तोडून दुसरीकडे ते शिफ्ट करावेत, आणि जे झाडं इतरत्र लावलेले आहेत त्यांना किमान पाणी देण्याचं काम जे आहे ते स्वतःला वृक्षप्रेमी म्हणणाऱ्यांनी करावं, अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत आणि अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्या लोकांची आहे। दुसरीकडे यांच्याच समोर जे काही लोक पर्यावरणप्रेमी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की याच्यापैकी एकाही झाडाला हात लावू नये, प्रशासनानं या ठिकाणी झाडांची कत्तल करू नये। त्यामुळे आता हे 2 पर्यावरणप्रेमींचे, वृक्षप्रेमींचे गट जे आहेत ते समोरासमोर उभे टाकलेले आहेत, पोलिसांचा बंदोबस्त आहे, आणि त्यामुळे प्रशासन आता या संदर्भात नेमका काय तोडगा काढणार हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.